मी मंगेश सीताराम जागे, महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना तालुकाध्यक्ष खेड. आपण आज आत्ता सुप्रिया कंपनीच्या नाळ्याजवळ उभे आहोत. 5 तारखेला जो प्रकार घडला होता, केमिकलचं पाणी कंपाऊंडच्या बाजूने म्हणजे कंपाऊंडच्या आतून कंपाऊंडच्या बाहेर ते येत होतं आणि ते वारंवार कमीत कमी तो 4 दिवस प्रकार त्यांचा चाललेला. आजची 10 तारीख आहे, तर तो वारंवार त्यांचा प्रकार चाललेला असताना आज पावसाचा जोर काल संध्याकाळ दुपारनंतर कमी झालेला आहे. त्यामुळं तो पाणी थांबलेला आहे केमिकलचा. पण आपण आत्ता जे उभे आहोत ते कंपाऊंडच्या बॅकसाईडला आहोत आणि कंपाऊंडच्या बॅकसाईडला हा जो पाणी तुम्हाला दिसत आहे, हा कंपनी सुप्रियाचं पाणी येत आहे. तरी याच्याकडे कुणाचंही लक्ष नाही आहे. आज MPCB, CETP आणि MIDC जवळजवळ मला वाटतं हे सुप्रिया कंपनीकडून पैसे घेऊन हा विषय मिटवण्याचा प्रयत्न करत आहे, कारण हे त्याला साक्षी आहे. आज जे नाळ्याला पाणी वाहत आहे ते पाऊस नसताना आलं कुठून. तरी MIDC MPCBने याच्याकडे लक्ष वेळेत दिलं पाहिजे. नाहीतर मला तरी वाटतं सतीश वाघ सुप्रिया कंपनीचे मालक यांचं साटल होतं नक्कीच आहे. याच्यावर काहीतरी विचार व्हायला पाहिजे. याच्यावर कुठल्याही सरकारचे लक्ष नाही आहे असं तरी आम्हाला आत्ता अद्याप वाटत आहे. तरीसुद्धा मी असे त्यांना आवाहन करतो MPCB, CETPला, जर यांनी याच्यावर कोणतीही कारवाई केली नाही, रितसर पत्रव्यवहार आम्ही केलेला आहे, तर त्यांना आम्ही मनसे स्टाईलमध्ये उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.